हे हाय हॅलो, कसे आहेत सगळे? सगळ्यांना राम राम. आणि हाय बोलते सगळ्यांना. का म्हणजे हे माझे काम पडले, हे बघा तुम्हाला दाखवते. हे काम सगळं पडले, काम करायचे. आता नाही उठली मी, आता वाजले 10 वाजले आणि मला करायचे काम. चाय वगैरे झालंय, सगळं टिफिन वगैरे सगळं पाठवले ते ना. फक्त माझे काम राहिलंय, तेवढं काम करते आणि काही नाही, पूर्ण काम करायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ चिमुकली काय करते? ऐ दीदी हाय बोल. हे सगळं पसारा पडलाय, हे बघा काय करते. ते परफ्यूम ते इतर संपलंय, ते इतरचं बॉटल घेऊन घेऊन फिरते ती. कामं आवरायचे, कामं आज लय आहे, लय म्हणजे. पण आज पाणी येणार आहे, पाणी नाही आज. हे बघा पाणी येणार आहे, नळाचं पाणी येते ना, ते भरून ठेवते. आणि ते हे बिस्लेरीचं पाणी आहे पियायला आणि हे जेवण बनवायला. इथे बघा पसारा पडलेला आहे. चाय झालंय. रात्री वांग्याची भाजी बनवली होती, त्यांना दिली टिफिनला सकाळी गरम करून. ते आज सकाळी लवकर केले. आणि हे तर टोस आहे. हे आमची चिमुकली चिमुकली. आणि हे काय बघत असेल ना तुम्ही, हे ना जे उशी घेतात ना आपण, उशी त्याचं आहे ते. हे बघा उशी, ते कापसा असतात ना उशीमध्ये ते भरतात, ते हे उशी घेतली होती, त्याच्याच निघालाय. तुम्हाला नीट दिसतच उशीचाच आहे, वेगळंच दिसतो ना, असं वाटतं काहीतरी पडलेलं आहे तिथे. हां ते कचरे ठेवले बघा, 4 दिवसाचा कचरा आहे, कचऱ्यावाला झाला नाही आहे. हे सगळं कपडे उचलायचे कालचे आहे. आता तर उन्हाळा आला, लगेच सुकून जाते कपडे. कपडेचं काही टेन्शन नाही. पाणी ठेवलं तिथे, गरम पाणी. चला काम करूया. कसं वाटतंय तुम्हाला? मला तर लय बरं वाटते. का म्हणजे उन्हाळा आला ना, गरम तर लागतंय, पण थोडा काय ओल्ला राहिलं ना, पावसाळा वगैरे राहिलं तर लई हे वाटतं मला तर. आणि ते सुकत घातले बघा, आम्ही खाली घालून झोपतो ना, हे तर ते सुकत घातले म्हणजे थोडा ऊन पडल्यानंतर तर बरं होईल. दीदी हाय बोला बेटा. दीदी चला पटापटा कामं आवरून घेते. आणि हे डब्बे घेतले बघा, हे डब्बा मिनी घेतले 100 रुपयाचे. किती लहान. हे मुंबईवरून आणले, हे दोन्ही, हे 2 आणि हे 1, हे मुंबईवरून आणले. आणि हे ना मी इथेच घेतले, 2-3 दिवस झाले. छोटा आहे, 100 रुपयाचाच, बरं पडते. आणि ही चपातीची आणि भाकरीची आहे. ते अगर चपाती जर उरली तर त्याच्यामध्ये घालते दुपारच्या टायमाला, जास्त ठेवत नाही. हे खारी वगैरे ठेवले इथे. आणि टोस आहे. कांदे घेतले. कांदे तुमच्याकडे कसे आहे मला सांगा. हे 100 रुपयाचे 2.5 किलो मिनी आणले बाजारातून. काही नाही, आवरून घ्यायचं सगळं. फ्रीजमध्ये पण ठेवले सगळं असं सामान. आणि हे जे व्हिडिओ आहे तुम्हाला पुढे जे दाखवले ते व्हिडिओ 2-3 दिवसाचा आहे. आणि जे फर्स्ट टाकले होते ते क्लिप मी, ते आजचा आहे. आज संडे आहे, त्याचा आहे. आणि ते मागे पुढे झालं आहे व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा. आणि आज मिनी आणले एवढा मोठा वस्तू, लई महाग पडला आम्हाला. ते पण बघा. ते पण मी थंबमध्ये तर घातलीच आहे, तुम्हाला दिसलंच असेल. पण लई महाग पडला मला. आणि नव्हता पण माझ्याकडे. तुम्ही माझा पहिलेचा ब्लॉग बघितले असेल की ते मिनी एकच चैन घातली होती आणि बाकी काय नव्हतं माझ्याकडे. मंगळसूत्र, म्हणून ते मिनी
बनवले आहे आणि कितीचा बनवले तुम्हाला नक्की तुम्ही विचारा मला, मी तुम्हाला पक्का सांगेल कितीचा केले मी. आणि कमेंटमध्ये नक्की विचार, अगर तुम्हाला पाहिजे तर मी कितीचा आणले मी ते पण बोलेल तुम्हाला. आणि हे त्याला खाऊ घालत होते मी, त्याला सकाळचा 2-3 दिवसाचा आहे. हे कुठल्या दिवसाचा क्लिप आहे एवढं आठवण नाही येत मला, पण 2-3 दिवसाचा आहे. ज्या दिवशी मी पूर्ण काम करत होती, मी बोलली लय दिवस झाले ब्लॉग घातले नाही म्हणून ते ब्लॉग घालत होते, त्याच्यासाठी व्हिडिओ काढले होते मी. आणि अगर जे पण तुम्ही व्हिडिओ बघत असेल ना नक्की सबस्क्राईब करा. खाली माझे 15 सबस्क्राईब आहे, खाली 1000 सबस्क्राईब झाले तर माझे मॉनिटाईज होऊन जाईल, म्हणून थोडासा तुम्हाला हात जोडून बोलते. थोडासा एक सबस्क्राईब केल्यावर काय नाही होणार. सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा माझी व्हिडिओला, तुम्हाला जर छान वाटत असेल तर. आणि हे घर बघून तुम्ही बोलत असेल की नाही आम्ही रेंटनी राहतो म्हणून थोडासा ॲडजस्टमेंट करायला इथे तिथे सामान असतो माझा, आणि ठेवायला पण जागा एवढं नाही आहे की मी एवढं सामान ठेवू त्याच्यासाठी. आणि ते जे आहे ना पाकिट ते कोणच खात नव्हतं, ते डीमार्टमधून आणले होते आम्ही, ते अजिबात कोण खात नव्हतं, ते असंच पडलेलं होतं 3 महिन्याचा. म्हणून मी बोलले आज शेवट फेकून देऊ दिला, नरम झाले होते ते पूर्ण म्हणून फेकून दिली. आणि सगळे डब्बे म्हणजे आता शिवरात्री आले ना, सगळं साफसफाई करायची, सगळं करायचे, तर आज आवरून घ्यायचं होतं मला, पण मी घेतली नाही. मी बोलले अजून टाईम आहे, बघूया आवरून घेऊया. त्याच्यानंतर हे थोडासा चाय उरला होता माझा आणि हे मी पीत होती आणि त्याला पण खाऊ घालत होती. ती ना एक टाईम खात नाही सकाळी, ती 2 टाईम खाते. एक सकाळी 7 वाजता ना खाते आणि त्याच्यानंतर नंतर 11ला खाते ती. तेच टोस्ट बटर, म्हणून मी ते टोस्ट बटर हे करत होती, त्याला खाऊ घालत होती. आणि एक दादूसंग ती खाते, ती सकाळी थोडासाच खाते, जास्त खात नाही. आणि त्याला खाऊ घालत होती, त्याला आंघोळ घालायचं होतं, भांड्या होते माझे सगळे धुवायचे, टिफिन दिली होती त्यांना, दोघांना पाठवली होती. मला पण चाय पियायचं होतं, पिली होती मी तरी, ती थोडासा चहा उरला होता म्हणून मी ते चाय हे गरम करून घेतली. आणि नंतर ती कढाई ठेवली. भात मला रात्रीचा होता, खिचडी बनवली होती तेच होता. आणि काही नाही, ते भातच गरम करायचं होतं, थोडासा करत होती. भात गरम करून नंतर थोडासा चाय पिऊन नंतर भांडी घासली, मी कामं केली, कामं सगळं आवरली. आज तुम्हाला पूर्ण माझं कामं दिसणार, मी काय काय करते, कसं नाही करत. आणि थोडा आगडवगड असणारच माझं काम. का म्हणजे पटापट करायचं असलं ना तर असंच असतो, आणि शांतीने करायचं असल्यानंतर लई वेगळा असतो. पण मला फटाफट करायचं होता, का म्हणजे गोली येणारा होता. आणि असं काय मी तसं पण करतच राहते, वरचा साफसफाई करत राहते, इथून तिथून करत असते. त्याच्यामुळे माझा जास्त काय टाईम नाही लागत मला करायला. आणि थोडासा भात होता, ते भात भाजून घेतली मी फ्रीजमधला, का म्हणजे ते भाजून घेतलेलं फ्रीजमधला गरम करून घेतलेलाच बरा असतो, नाही तर थंड खाल्ले तर तब्येत खराब होतो. आणि तसं पण माझा ताप आलेला होता, त्याच्या आधीचे दिवशी 3 दिवस तापानीच होते मी. त्याच्यानंतर विचार केली की थोडा काढू व्हिडिओ, असंच राहिली तर असंच राहील, थोडा करता वाढेल. आता एकदम तर कोण नाही सबस्क्राईब करणार, कोण नाही हे करणार. म्हणजे मी पण असंच करायची पहिले, कोणाचा व्हिडिओ बघायचे ना तर हे बोलायचे नाही लोक सबस्क्राईब करा, तर मी बोलायची काय सबस्क्राईब करायचं, असंच करायची मी. तर आज मला माहिती पडते की सबस्क्राईब म्हणजे किती इम्पॉर्टंट असं लोक बोलतात आपल्याला, तर आपण करायला पाहिजे. मी तसं पहिले जेव्हा व्हिडिओ नाही काढायची ना तेव्हा तसं बोलायची मी, पण असं मला आता असं वाटते की मी जेव्हा स्वतः मेहनत करते ना तेव्हा लोक व्हिडिओ बघतात पण करत नाही, तर एक वेगळं फील होतं की का करत नाही काय माहिती, चांगलं नाही वाटत असेल त्यांना, असं होते. तर त्यांना पण असं वाटत असेल, जसं बोलतात ना जसं कर्म तसं धर्म ते असं माझ्यामध्ये पण आलं आहे तसं वाटतंय मला. पण काय नाही, होऊन जाईल. 0पासूनच सुरुवात होतं सगळ्यांचा, आमचा पण तेच आहे, माझा पण तेच प्रयत्न आहे, थोडा करू आणि स्वतःचा काहीतरी घेऊ.
आम्ही काय एवढं काहीच नाही आहे आमच्याकडे, तर बस एकच स्वप्न आहे की एक स्वतःचं घर व्हावं बस. बाकी अजून काहीच नाही भेटलं तरी चालेल मला. आणि आता पण मी काय एवढं बघत नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. जेवढं आहे तेवढं लई सुकूनमध्ये राहते मी, आणि आम्ही दोघं पण तसेच राहतात. फक्त एवढा आहे की डोक्यावर कधीतरी छत राहिलं पाहिजे आपले, की जसं आता करोना आला होता मध्ये, त्याच्यामुळे ते आता किती गंभीर झाले होते सगळे. तर तसं फजिती नाही व्हायला पाहिजे की आपण रेंटनी राहतो, रेंटवाला कधी बी बोलू शकतो की तुम्ही रूम चेंज करून जावा या रूम सोडा, असं कधी बी बोलू शकतो. आपला हक्काचं घर असलं ना तर काहीच नाही वाटत. तर जरा पैसे पण जे पण आपण कमवतो ते पण उरतात आपल्याकडे थोडाफार. आणि आमचा कसं आहे ना, करतात आणि महिने होत नाही त्याच्या आधीच संपून जाते पैसे. एवढं काय पगार नाही आहे त्यांना, म्हणून आम्ही विचार करतो की थोडा थोडा करू. मी पण त्यांना बोलली होती, मी पण बघू करून बघते, घरीच तर राहते 2 पोरं सांभाळून. ते मला कधी बोलत नाही की तू कामाला जा, तू जा, हे कर ते कर, कधीच नाही. ते बोलतात जेवढं करतो ना तेवढं मध्ये भागूया आपण. मला एक गोष्टी त्यांची एवढीच चांगली लागते की कधी कुठल्याही गोष्टीला कमी नाही पाडले आतापर्यंत. जेवढं होते तेवढं आणतात, देतात, सगळं करतात, तेवढं लय भरपूर आहे. आणि बस एवढी प्रयत्न चालते की आपलं एक घर छोटासा, बस एक घर, एक आता राहतात तसं पण राहिलं तरी चालते आम्हाला. म्हणून तुम्हाला मी एवढं रिक्वेस्ट करते की खाली एक सबस्क्राईब करायला काय नाही होत. एक सबस्क्राईब केले तर माझा थोडा पुढे थोडासा एक कदम पुढे होईल. बाकी काय याच्यासाठीच, बाकी अजून काही नाही आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला लागला तर एक लाईक जरूर करा आणि मला नक्की सांगा की कसं करायचं कसं नाही. संसार आताच चालू झाला आहे माझा. खरं जेव्हा आईबाप असतात तेव्हा आपण आईबापाच्या घरी असतात तेव्हा आपल्याला काहीच नाही कळत. मला तर पहिले काहीच नाही कळायचं. मी मजा मस्तीमध्ये राहायची आपली आणि उठायची सकाळी 11, 12ला, 10ला. मम्मी किती काय बोलले तरी आ करत राहायची फक्त, अजून काही नाही. त्याच्यामुळे आत्ता कळते 2 पोरं झाले, संसार स्वतःचा लागला. एक एक वस्तू जेव्हा आणायला लागतो आपल्याला, एक एक पैसे कसे जातात, कसं सुटतात, कसं हे होतं आहे. पहिला जिद करून सगळे घ्यायची मम्मीकडून पप्पाकडून की मला पाहिजे तर पाहिजेच, असं करायची मी. पहिले तशीच होती. आईबापाकडे कोण पण असंच असणार. पोरं जेव्हा स्वतःची जिम्मेदारी लागणार तर तेव्हा कळते. आम्ही दोघं पण तसेच होते आपल्या आईबापाकडे. आत्ता जरा आम्ही वेगळे आले, तेव्हा हैदराबादला आले तेव्हा आम्हाला कळालं की संसार काय असतो, कसं असतो, किती लागते. अजून तर काहीच नाही आहे. पोरांचं अजून स्कूल आहे, सगळं आहे. पुढे तर अजून लई काय करायचं आहे. पण आता जेवढं होते तेवढं सांभाळून घेतात आम्ही. सगळं हाय करता. हे वाईट दिवस पण लई काढले आम्ही. लोकांना पण लई बघितले, कोण साथ देते कोण नाही देत, किती काय होते ते पण बघितले. लई रडले पण आहे आम्ही. रडून आत्ता थोडासा परिस्थिती चांगली झाली आहे आमची, थोडाफार चांगली झाली आहे. बाकी काही नाही. जेवढं आम्ही ऐपत आहे तेवढं करू, आपल्याशी जेवढं होऊ शकते तेवढं करू आपण. एवढंच मेहनत चालली आहे. बाकी देवावर आहे सगळे, तर त्यांच्यावरच सोडले आहे. द्यायचं असलं तर ते देईल, नाही द्यायचं असलं किस्मतमध्ये नसेल तर नसेल. असंच आहे ना. कर्म केले तरच चांगला भेटतोय ते बोलतात. काय ना काय पाठचा पण असेल, काय ना काय वाईट केलेले असले दिवस असेल आमचे पण, तर ते फेडायचं पण असतो बोलतात ना. तसं आमचा चालत असेल तर त्याच्यामुळे आम्ही पण काहीच नाही, चालवतो आपला जसं चालवायचे. आम्ही कोणाला काहीच नाही बोलायला जात. जसं आपलं शाळेत काय केले असेल आपण म्हणून तसं आहे आपलं. म्हणून विचार करून आम्ही गपचूप बसतो की ते बोलतात ना, गेले जे जन्माचा पण कर्म हे जन्मामध्ये फेडायला लागतं आपल्याला. तसंच काय असेल आमचे पाठी. जर ते फिटून जाईल तर भगवानच देवच देईल. करता धरता तोच आहे सगळं. त्याच्यामुळे बाकी काही नाही आहे. अजून
काही नाही, बघत राहा व्हिडिओ. तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्की सांगा, नक्की कमेंट करा, नक्की सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईबला मला लई हे आहे, त्याच्यामुळे बाकी काय हेच जेवढं होते तेवढं करते माझ्याशी. आणि तुम्हाला नवीन गोष्ट खरं सांगू की माझ्याकडे ना खरोखर जे पुढे तुम्ही बघणारच आहे, आताच बोलून टाकते मी. जे मी मंगळसूत्र घेतले ना, ते आमचा लई विचार होता दोघांचा की आपण घेऊया घेऊया घेऊया. आम्ही एक एक पैसे गोळा करून घेतले. आम्ही लई किती माझे लग्नाला 4 वर्ष झाले. मी एकच साखळी घातली होती. पहिल्या होता माझ्याकडे, ते मनीवाला होता, तर ते काय थोडा कामाला आला म्हणून ते गेला. पण तरी मी विचार नाही करायची एवढे. मी खाली फक्त राहायची की आपली परिस्थिती जेवढी आहे ना तेवढीच करायची. जेव्हा होईल ना स्वतः देव कुठून पण काय पण होतंय. तर ते एक झालं माझं. मला लई ख्वाहिश आहे की घालायची, लई ख्वाहिश होती. त्यांना पण बघायची माझ्या गळ्यामध्ये लई ख्वाहिश होती. तर ती एक ख्वाहिश आमची पूर्ण झाली. छोटासाच आहे ख्वाहिश, तेवढं माझा गळ्यात बघायचं होतं त्यांना. तर ते झालं आमचा. आणि तुम्हाला कसं वाटला कसं नाही ते पुढे पूर्ण बघा माझ्या गळ्यात तुम्ही. आणि डिझाईन कसं आहे काय नाही ते पण सांगा मला, तुम्हाला कसं वाटला. आणि किती रुपये झाले जर तुम्ही कमेंटमध्ये विचारले तर नक्की सांगेल तुम्हाला मी की किती मिनी दिले, किती तोळ्याचा म्हणजे किती ग्रामचा आहे काय आहे. मी सगळं सांगेल तुम्हाला पुढचे दुसरे व्हिडिओमध्ये सांगेल काढले तर. आणि बघत राहावा. हेच मी झाडू वगैरे मारत होती, सगळं लादी पुसायचं होतं मला. आणि पटापट करत होती का म्हणजे गोलूचा टाईम होईल. आणि आमचा आंघोळ पाणी भांडी सगळं होता, कपडे सगळं धुवायचे होते. आणि आम्हाला ना रूम चेंज करायचे, पण रूम भेटेना आम्हाला. खरोखर आम्ही केव्हापासून बोलतात रूम दुसरा घेऊया. हे रूममध्ये ना थोडा बेडरूम चांगला आहे, पण ना काय ना थोडा किचनमध्येच थोडा ते काय बेसिंग वगैरे थोडा चांगला नाही आहे. ते ओनरला सांगून आम्ही थकलो आहे. किती 4 वर्ष झाले ह्या रूममध्ये मला, पण तो काय ऐकायला नाही. म्हणून आम्ही पण गपचूप बसले. आता काय बोलायचं त्याला, त्याची रूम तो काही करू. त्याच्यामुळे थोडा खाली आहे, चांगला आहे. बाहेर प्लेस वगैरे चांगलं आहे. कोण आलं बसलं तर खुर्ची घालून बसू शकतात आपण. खेळायला पोरांना चांगलं आहे. पण रूमचाच थोडा हे आहे. ते काय ना आम्ही आले तेव्हापासून ना साफसफाई एवढी ठेवते तरी ते कुठून कॉकरोच वगैरे येतात मला समजतच नाही. त्याच्यामुळे लई कंटाळा आला आम्हाला. आणि तेच बघायचं होतं. कुठेतरी बघू आता. रूम बघितले तर नक्की तुम्हाला दाखवेल मी कसं रूम घेतले. किरायानेच घ्यायचे, पण थोडासा मोठा घ्यायचे. म्हणजे आम्ही आता 4 नाही, आम्ही 6 होणार आहे. म्हणजे सासू आणि ते पण येणार आहे, ते हजबंड, म्हणजे सासू ससर येणार आहे. त्याच्यामुळे आणि काही नाही. तुम्ही हे विचार करू नका की मी त्यांचा हजबंड बोलले म्हणून. मला ना मराठी थोडा सुधरत नाही. मी मराठीची नाही आहे, मी अदर लँग्वेजची आहे. आणि ह्यांचा अदर लँग्वेज आहे, त्याच्यामुळे थोडासा अटकते मी मराठी बोलायला. तसं तर मी घरी बोलते, तसं काही नाही. त्यांच्याबरोबर पटपट बोलते, पण थोडा काय वस्तू ना थोडा हिंदीमध्ये जाते, नाही तर कधी आमच्या भाषेमध्ये जाते, असं होऊन जातं. त्याच्यामुळे त्याला मॅनेज करून घ्या. आणि काही नाही, चालते. एवढं तर शिकले मी मराठी लई आहे मला. नाही तर पहिले तरी हे पण नाही यायचे मला. त्यांच्या संगती राहून बोलून तेवढं आहे येते. आणि तेवढं जेवण वगैरे सगळं बनवून घेते त्यांचे. आमचं आणि जे पण महाराष्ट्रामध्ये जेवण बनवतात ते फरक नाही आहे, थोडासाच फरक आहे, जास्त नाही. त्याच्यामुळे मी करून घेते सगळं आणि चालते. एवढं झाडू मारून घेतले. ती झाडूवाली येते, पण मी काय झाडू मारत नाही.
त्याच्यामुळे ती बरोबर मारत नाही म्हणून मी काय करते, पोरं खेळतात म्हणून मी ना पूर्ण मारून घेते गेटपर्यंत. माझा जेवढा प्लेस मला जेवढं दिसते तेवढं. ते कार वगैरेकडे मी नाही मारत, त्याच्यामुळे मी हे करत नाही त्याला कारकडे. आणि ते जेवढं मारायचे, जेवढं पोरं खेळतात तेवढं. जेवढं का बाहेर काय पोरं खेळतात नाही एवढं, पण आपलं कधीतरी खेळायला लागले तर खेळतात बाहेर, एवढंच. बाकी काही नाही. सगळं कपडे उचलत होती आणि कपडे ना माझे खाली लवकर सुकत नाही. आज जर घातली ना तर मग दुसऱ्या दिवशी उचलते कपडे सकाळी 9-10ला. पण म्हणजे कपडे तोपर्यंत मस्त सुकून जातात. आणि हे मी कपडे ठेवत होती. मला अलमारी घ्यायची, लई दिवसाचं बोलते, हर व्हिडिओमध्ये बोलते तुम्हाला की मला अलमारी घ्यायची आहे. त्याच्यामुळे. आणि आता ना पोछा मारायचा होता मला. पोछा मारली की, आणि हे मोपनीच मारते मी. पहिले तर आम्ही मुंबईमध्ये होते ना तेव्हा मी काय करायची, तेव्हा ना पोछा मोपनी नाही मारायची, मी ना हातानेच मारायची. माझी सासू पण हातानेच मारायची, तर मी पण ते बारदानानेच हे करायची. आता इथे आली तेव्हापासून मोप वापरते मी, नाही तर पहिले नाही वापरायची. पहिले मुंबईमध्ये तसं हातानेच पुसायचे ते, तर मी पण त्याच्यानेच पुसायचे. पण लय कंबर दुखायचे माझे. आता काही नाही होत. आता फसफस मारून घेतली का झालं, तर 2 मिनटात काम होऊन जातं. माझं काम करायला घेतली ना तर माझ्या 1 तासात होते. अगर हे व्हिडिओ काढत काम केली ना तर लय टाईम लागते खरोखर. ते व्हिडिओ करायची काय खायची गोष्ट नाही आहे. त्याला टाईम पण द्यायला लागतं आणि सगळं करायला लागतं. त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ माझा डिले होत आहे. तरी कोशिश करते मी करायची डेलीची. आता कोशिश काय, आता डेली घालणार आहे व्हिडिओ मी. काय नाही, जेवढं होऊ शकते तेवढं होईल देवाची कृपाने. तेवढं मेहनत जारी ठेवले तर देणारा पण भरपूर देतो, नाही तर नाही पण देतो. आपली किस्मत आपली संगती राहिली तर सगळंच होते. बघत राहावं. आणि ते स्टँडचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे मला, जे मोबाईल स्टँड करायचं आहे ना त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. ते कुठलाही व्हिडिओ होला तुम्हाला सांगणार नाही की मी स्टँड ठेवून मी व्हिडिओ काढतो म्हणून, पण मी बोलते हां, जे खरं आहे ते खरं आहे. कशाला हे करायचं, जे दाखवायचं आपल्याला तर ते त्याच्यामुळे कशाला हे करून घ्यायचं, म्हणून मी बोलते. आणि स्टँड ना मी किचनचा स्टँड घेतले, मला घ्यायचे व्हिडिओ ब्लॉग काढायसाठी. ते दुसरा स्टँड मीशोमध्ये मी बघितले, बघूया आणते, मागवेल कधीतरी. आता तर सध्या नाही मागवणार का, म्हणजे आता खर्चे लय वाढत आहे. अजून घेतली तर ते पण बोलेल की आता तर घेतली होती. त्याच्यामुळे आता गपचूप बसणार, थोडे 100-200 रुपये गोळा करून घेईल. जास्त महाग नाही आहे, 300-400 रुपयाचाच असेल. आणि हो स्टँड पण 300 रुपयाचा आहे, 350 की 300 रुपयाचा, एवढा आठवण नाही मला, पण आहे. तर तो असेल 400पर्यंत. बघेल, मागवेल. आणि तुम्हाला माझं काम कसं वाटते, काय कसं करते मी, तुम्हाला नक्की सांगा. आणि बघत राहा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत. म्यूट केलेलं आहे मी. आणि तसं पण काय बोलायचं तर आहेच नाही, ते पोछा मारत काय बोलणार आहे म्हणून मी पूर्ण बाहेरचा आवाज म्यूट केले. तुम्हाला कसं वाटलं हे सगळं कामं माझे ते नक्की सांगा. आणि मला नक्की तर ते मंगळसूत्रचं सांगा तुम्ही, बाकी काही नाही आहे. तुम्हाला कसं वाटलं डिझाईन, माझा चॉईस चांगला आहे की नाही ते पण सांगा मला. आणि असंच घ्यायचं होता की थोडा वेगळं घ्यायचं होता, तुम्ही नक्की सांगा. आता तर घेतले मी. हे बाहेरचं वातावरण ना सकाळीला मला लय बरं वाटतं. खाली काम म्हणजे ना एवढं चांगलं लागतंय ना मला काम करायला, खरोखर बोलू मी तुम्हाला. ते मला ना रोज चांगलं वाटते का, म्हणजे ना मला ना हे जे उजाळ येते ना ते लय भारी लागते मला सकाळच्या टायमाला. आणि पटापट काम करून घ्यायचं ते असतो. पोरगी नव्हती माझ्याकडे, पोरगी वरती गेली होती. आणि मी बाथरूम साफ करायचं होता मला, आणि सगळं घासायचं होता. हे बाथरूम पकडून सगळं. आणि तुम्ही बाथरूम बघणार ना, पहिले मी आली होती ना तेव्हा लय खराब होता, आत्ता तरी तेवढं दिसतोय. पण पहिले मी जेव्हा या रूममध्ये आले ना तेव्हा एवढा घाण होता बाथरूम, बेसिंग
एवढं सगळं कसं तरी होतं. तेव्हा तुम्हाला दाखवले असते ना, तुम्ही बोलले असते की कसं हाय हे. तर खरोखर जे किरायवाले राहतात ना, कोणाचे पण किराई राहू, पण ते ना चांगलं स्वच्छ ठेवले ना, तर अगर दुसरा पण किरायवाला राहणार आला ना, तर त्याला बरं वाटेल. थोडंसं तरी साफसफाई करायला पाहिजे. एक काय करतात ना, की अरे आपलं घर थोडी आहे, लोकांचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जसं राहायचे तसं राहून जातात. पण थोडा स्वच्छ असलं ना, तर आपल्या घरी ना थोडं चांगलं वाटते राहायला, आंघोळ करायला पण, बाथरूम वगैरे समजा, किचन वगैरे समजा, जेवण बिवण बनवायला पण थोडं बरं वाटते. हे काय असं असतो ना, तर मला तर लय राग येते खरोखर. असं नाही समजायचं की लोकांचं घर आहे, आपण कुठे राहतात ना तिथे आपलाच घर आहे समजून सगळं करायचं. मी असंच करते. आम्ही 2च रूम चेंज केले. पहिले आम्ही दुसरी जागा राहायची, ती छोटासा रूम होता पहिले, 4000चा होता आणि छोटाच होता. किचन आणि एकच बेडरूम सारखा होता. मी तेवढं लय मस्त वाटायचं तिथे मला पण. जसं आपलं आपण घरी राहतो ना, पहिले मी राहायची तसंच वाटते मला, आणि तशीच राहायची मी तिथे पण. आणि इथे पण मी येऊन एवढं साफसफाई करून ही पूर्ण काढले. हे लाद्या दिसते ना तुम्हाला, ते टाईल्स वगैरे, त्याच्यावर पूर्ण लाल लाल कसं तरी होता. सगळं मी घासायची, घासून घासून 4 वर्षाचा एवढं तरी निघालं आहे की ते हां चला आंघोळ करू शकतो माणूस बसून. कधी बाथरूमला कोण आपले पाहुणे वगैरे आले या कोण गेले तर कमसे कम स्वच्छ तर आहे म्हणून ते बोलू शकतात. नाहीतर किती घाण वाटते, घाण बाथरूम बघून असं वाटते की अरे काय जायचं ह्याच्यावर. मला तर खरं बोलू ना, घाण बाथरूम राहिलं ना आणि घाण राहिलं तर मला अजिबात आवडत नाही. आणि 2-3 दिवसांनी मी घासतच असते. 3 दिवसांनी घासत असते का, म्हणजे पोरं आहे आंघोळ करतात, हे पण आंघोळीला जातात आणि तिथेच बाजूमध्येच टॉयलेट ह्याचं आहे, तर ते पण क्लीन करायला लागतं. बरं नाही वाटत ना. आणि बेडरूममध्येच आहे, बाहेर पण नाही आहे की आपण चला वास वगैरे सगळं, पोरं आहे, तब्येत खराब होतील म्हणून मी काय करते, पूर्ण साफ करून घेते चांगलं. त्याच्यामुळे थोडा स्वच्छ असतो. आणि हे पण बोलतात की थोडा आता हे स्वच्छ केले तर थोडं बरं वाटतंय. आणि मी करतच राहते. आंघोळीचे पहिले करून घेते आणि त्याच्यानंतर आंघोळ करते का, म्हणजे आपण पण फ्रेश होऊन जातो. आणि आंघोळीचे नंतर केले ना असं सगळं काम, तर असं वाटते की मला वाटतच नाही करायचं. मी करत पण नाही, आंघोळीच्या आधीच करते सगळं हे बाथरूमचे कामं. आणि हे सगळं घासायचं होतं मला म्हणून घासत होती, ते सगळं धुवत होती. ते साबण ठेवतात ना आपण, जे साबणचं पाणी असतो ना, ते सगळं खाली सुटून ना ते कसं डागासारखं असतं ना, तसं होऊन जातं ते लादीवर. म्हणून ते मला रोजच धुवायला लागतं, ते रोजच धुते मी. ते साबणचं मला बरं नाही वाटत. आणि हे बालट्या वगैरे सगळं घासायचं होतं मला, म्हणून मी घासत होती. आणि मला बरं नाही वाटत. हे 3-4 दिवसांनी घासले तर बरं वाटते की हां चला क्लीन तर आहे. कोण बघणारा पण माणूस बोलेल की स्वच्छ तर राहतात बाबा असं म्हणून. नाहीतर एक एवढे घाण राहतात ना, मला एवढा राग येते ना, पाणी पिऊस तर पण वाटत नाही त्यांच्या घराचा. खरोखर बोलते तुम्हाला मी. आणि तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा. आणि दुसऱ्यांचं आपण काय घेऊन, आपण स्वच्छ राहिले तर एकमेकांना बघूनच दुसरे पण स्वच्छ असतात असं बोलतात. तर मी तर मम्मी तशी राहायची जसं मी काम करते, मम्मी कशी करायची, ताई माझी मोठी ताई कशी काम करायची, मी त्यांच्याकडे जास्त राहिलेली आहे, शिकलेली आहे माझी मोठी ताईकडे. ती पण तर 24 तास त्यांना बघितले तर तिथं किचनमध्येच राहते, करून घालण्यामध्ये आणि हे सगळं काम करणं. म्हणजे त्याचं 1-2 वाजतात त्याला सकाळपासून उठली तरी ती. तर मलाही तसंच होतं आहे. 4च माणूस आहे पण सगळं काम करायला टाईमच लागते. आणि सगळं स्वच्छ काढायला बोलले तरी टाईम होऊन जातो. ते काय, घर स्वच्छ राहिलं तर आपण बेफिकर राहतात. आणि मी तर लय बेफिकर असते. आणि स्वच्छ नाही राहिलं ना तर मला झोप पण नाही येत. खरी गोष्ट बोलू तर मला तेच डोक्यामध्ये तेच फिरते की मी कधी करू. आणि जे मला करायचं असलं ना तर मी करून टाकते, किती टाईम लागू द्या, ते चांगलं वाटते.
आणि डीप क्लिनिंग म्हणजे बोलले तर कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून 3 महिन्यातून. आणि वरचा असलं क्लीन करायला काय होते 10 मिनटं लागते, जास्त टाईम लागत नाही. आणि कंटाळा खाऊन बसले ना तर ते सुकून बी भेटत नाही आणि ते बेचैन होऊन जातं. म्हणून मी काय करते, मी करून घेते. जेवढं टाईम लागायचं लागू दे, घरीच तर राहायचं, कुठे जायचं, कामाला जाणारे जातात सकाळी, असं म्हणून मी करते आणि आपलं करून घेते, मोकळं होऊन जाते मस्त बेगा बाल्टी घासून. तर आपल्याला बरं वाटतं, आंघोळ करायला पण बरं वाटते. तुम्हाला पण बरं वाटत असेल एखाद दिवशी. बघत करतात ना तुम्ही लोक, सगळेच करतात, असं काही नाही. पण एक असतात असे आळशी लोक की करत नाही. मी बघितलेली आहे म्हणून बोलते. बाकी काही नाही. हे नाही बोलत की मीच लय स्वच्छ ठेवते. माझा बोलण्याचा प्रयत्न हे आहे की सगळं स्वच्छ ठेवावं. पोरं पण आपल्याला बघून शिकतात. ही बघा, ही नाचते बघा, आतमध्ये आली. त्याला बाहेर पाठवली तरी ती जाणार नाही, म्हणून मी त्याला काय केली, बाहेर अजिबात पाठवलीच नाही आहे. त्या बोलली राहा इथेच उभी राहा, तू बाहेर पाठवली तरी तू तशीच नाचत राहणार, येत राहणार. त्याच्यामुळे त्याला मी तिथेच सोडली बाथरूममध्ये. आणि हे ना लई दिवस झाला होता, 8 दिवस झाले होते, बाल्टी घासली नव्हती मी, लई घाण होता. त्याला काढली असा मी घर घासून की स्वच्छ निघाला आहे. तरी थोडा डाग होते, पण माझा हात दुखायला लागला होता, म्हणून मी बोलली की थोडे करून निघेल, एकदम नाही निघणार ते. आणि ते ना बाहेरची बाल्टी आहे, कपडे धुवत होती ना तिथलची आहे ती. बाथरूमची बाल्टी ना ती ना मधूनच फुटली आहे माझी, म्हणून त्याच्यामुळे मी ती आतली बाल्टी बाहेर ठेवली आणि बाहेरची बाल्टी आतमध्ये घेतली, असं झालं आहे माझा. त्याच्यामुळे ते मी घासत होती की ते बरं नाही वाटत, ते डाग मला नाही चांगला दिसत. स्वच्छ राहिलं तरच चांगलं दिसते, म्हणून त्याला घर घासत होती मी. हां, स्वच्छ असलं तर आंघोळ करायला पण बरं वाटते. आणि ह्याच्यामध्येच गरम पाणी मिक्स करून आंघोळ करतात ना आपण, त्याच्यामुळे. तो कुठला आपल्याकडे हे आहे, हीटर आहे, काय बोलतात ते, गरम पाणी करायचं ते मशीन लावतात ना वरती, त्याला मला आता आठवण येत नाही ते मशीनचं नाव. पण आम्ही हीटरवरच बाहेर लावतो. ते पाणी गरम करायला ठेवली होती मी बाहेर, अर्धा तास तरी लागते एकदम चांगला गरम व्हायला. तर पाणी ठेवली होती आणि आतमध्ये बाल्टी वगैरे धुतली होती, तोपर्यंत धुवून जाईल म्हणून सगळं धुवत होती मी. आणि धुतले आणि त्याच्यानंतर आंघोळी करायला पाणी घेतली. हे सगळं घाण एकदम काढत होती मी, का म्हणजे ते पाऊस वगैरे येते ना, हे बाल्टी बाहेरच राहायची. पाऊस वगैरे येते ना तर ते माती घुसलेला असतो, त्याच्यामुळे ते काढत होती सगळं मी. आणि पाणी लय स्लो येत होतं नळाचं, काय झालं काय माहिती, काय माती अडकली आहे की काय माहिती. आत्ता पण स्लो येते पाणी ते नळामध्ये, एवढं स्लो येते की काय विचारायचंच नाही. त्याला एक तास लागते भरायला पण, असं वाटते. पण काय करायचं, जेवढा होते तेवढा करावा, बाकी काही नाही. बघत राहा व्हिडिओ, नक्की सबस्क्राईब करा. हर एक गोष्टीमध्ये तुम्हाला बोलते मी, सबस्क्राईब करा, खरोखर सबस्क्राईब करा. मला लय गरजेचं आहे तुमचे एकच सबस्क्राईब, मला पुढे घेऊन जाईल, बाकी काही नाही. तुमचे आशीर्वाद आणि तुमचे कृपाने थोडासा जाईल पुढे. बाकी हे आंघोळ करून झाला होता आमचा. आणि हे माकडीला ही पुसूच देत नाही, अजिबात पुसू देत नाही. डोकं नाही पुसू देत. ते पावडर बी लावायला बघा कसं करते, किचकिच करते. लावूच देत नाही. त्याला पटापट घालत होती मी, का म्हणजे टाईम होत होता गोलूचा, 12:30 वाजायला आला होता, त्याच्यामुळे त्याला मी हे करत होती, पटापट करून घेऊया आणि जाऊया दादूला आणायला, का म्हणजे टाईम होते ना, काम करून टाईम होऊन जाते. त्याला सोडते मी आणि माझे कामाला लागले ना, त्याला आणूच तर माझा तेवढंच टाईम होते. त्याच्यामुळे मी काय करत होती की त्याला पटापट आवरत होती. आणि त्याचे केस ना जावळचे आहे, त्याचे दोघांचे, गोलूचे पण केस जावळचा सोडलेले आम्ही, चोटी
पाठी आणि बाकीचे जे केस काढून ठेवले ते ना पहिले लई चिडचिड करायचा तो, असाच की होता दीदीचा कसा हाय केस तसंच होता त्याचा पण आम्ही काय केले पाठून ना चोटी सोडले त्याचे आणि ते बाकी जे पहिलेचा केस होतं ना ते बांधून ठेवले मी, जेव्हा जावळ काढेल ना तेव्हा घेऊन जाईल गावी आणि काढायचंच आहे आता, काढेल 4-5 महिने या 2-3 महिन्यांनी काढणारच आहे आम्ही, बघूया काय होते तोपर्यंत. मी मस्तपैका तयार होते त्याला टिक्का लावले आणि त्याला बोलत होती मी हाय कर, तर ती काय करत होती ते फोनकडे जात होती, ते स्टँडकडे जाते आणि बंद करून टाकते नाही तर हालून टाकते, त्याच्यामुळे मी त्याला पकडत होती पडेल म्हणून. ती ऐकतच नाही अजिबात. झाली आमची आंघोळ, हे टावेल्स करायला चालले, तिची पण झाली आहे बघा. स्टँड घेऊन काय करते, हे स्टँड नसलं ना तर मला व्हिडिओ काढायला होत नाही का, म्हणजे असं एक दुसरा स्टँड घ्यायचं आहे मला जे लॉंगवाला असतो, तर त्याच्याने ना बरं पडते, म्हणजे मी पूर्ण दिसणार. ह्याचे हे ना थोडं छोटं झालं, हे किचनसाठी आहे वाटते मला, किचनसाठीच आहे हे, तर हे मी निघाला स्टँड घेऊन घेतले. मी दुसरा स्टँड घेणार आहे आता, म्हणजे मिशोमध्ये बघितले मी स्टँड आणि घेईल ते. हे चुमुकली झाली आहे, म्हणजे कामं आवरले आहे, हे बघा कामं सगळं आवरले, सगळं आवरले. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, आम्हाला ना रूम चेंज करायचे, रूम कसं असेल ते तसंच आहे का, म्हणजे ना ते ओनरला ना आम्ही सांगून ना बस झाले, ते जे बेसिंगचं पाणी आहे ना ते वरचा जो गोल असतो त्याच्यामधून ना खाली पाणी येते, त्यामुळे त्याला काय बोलले आम्ही बनवून द्या आम्हाला, पण तो काय बनवायला नाही. आम्हाला झाले इथे 4 वर्ष पण तो काय बनवायला नाही, त्याच्यामुळे आम्ही काय विचार करतो की रूम सोडून जाऊया, म्हणजे दुसरीकडे बघूया. रूम बघतात पण रूम भेटेना, 2 BHK बघायचे का, म्हणजे माझे सासरे पण येतात त्याच्यामुळे. हे बघा कॅमेराची पोरांनी वाट लावले, ही बघा चप्पल घालून चालले. कुठे चालली, कुठे चालली, कुठे चालली दीदी, कुठे चालली, बाय. मी चालली बघ आतमध्ये, कामं सगळे आवरले. हे कपडे भिजत घालायचे, हे बघा हे बारदाना आहे, हे बारदान आहे, हे कपडे आमचे आणि ह्याच्यात पण कपडे आहे त्यांचे. आणि काल सुट्टी होती म्हणून त्यांचे काय कपडे एवढं नाही आहे नाही, एक टी-शर्टच आहे घरी राहिलेला आणि एक अंडरपॅन्ट असेल बस. मी देवपूजा करायची, संध्याकाळी करते देवपूजा करायची, करून बोलते तुमच्याशी. 12 वाजले ते बघा, किती 12 वाजले. मी उठले 7:30ला, मी वाजले 12, पण काम काय आवरायला नाही. पोरं असल्यावर असंच असतो, काम काय आवरत नाही पटपट. आली चप्पल घालून, चप्पल बाहेर काढ, चप्पल बाहेर काढ, बाहेर काढ चप्पल, तिथे चल आवरून भेटते तुम्हाला. हे बघा तुम्ही बोला मी नुसता मॅक्सीज घालत राहते, तर काय करू, घरात आहे पोरं आहे लहान, मला मॅक्सीज घालायचं आवडते, म्हणजे कम्फर्टेबल असतं मला, त्याच्यामुळे मी मॅक्सी घालते, अजून काही नाही. भेटूया तुम्हाला. मला हे सांगा, माझं हे डबे इथे ठेवते मी आणि फ्रीज ठेवले इथे. हे फ्रीजचे खाली जे ऑनियन ट्रे आहे ते असंच राहू देऊ की ह्याचे खाली स्टँड लावू, मला नक्की सांगा तुम्ही, मला समजत नाही. म्हणजे ते ऑनियन ट्रे आहे ना, तर मी आतापर्यंत ठेवले नाही आहे. ते ह्याला झालं 2.5 वर्ष झालं मी हे फ्रीजला आणले. चांगली फ्रीज तसं काही नाही आहे, पण ना ह्याचे खाली हे एवढं कचरा आहे बघा. 8 दिवसांनी ना असं होते, म्हणजे झाडायला होत नाही, असं थोडाफार झाडू समोरूनच जाते, बाकी आतमध्ये नाही जात, म्हणून बोलते.
ह्याच्या खाली स्टँड लावायचा की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. जे पण व्हिडिओ बघत असेल तुम्हाला जसं समजते तसं ताई वगैरे आई वगैरे जे पण बघतात तुम्ही ते मला नक्की सांगा ह्याच्या खाली स्टँड ठेवायचं काय. आणि हे तर पिठाचं आहे आणि खाली ज्वारीचं आहे, त्याच्यामध्ये ज्वारी आहे. आणि हे भाताचं आहे, हे पण भाताचं आहे. हे राशनचं आहे आणि हे जो आपण दुकानातून नॉर्मल घेऊन येतात ना ते आहे, डब्बा आहे. आता हे झाडू मारून घेतले. एवढं रूम चेंज करायचे आहे आम्हाला, रूम चांगली भेटत नाही त्यामुळे एवढं आम्हाला करायला लागतं. आणि ही आमची चिमुकली आली, ही बघा साबूनला काढते बसली. मला नक्की खरोखर बोलते, नक्की सांगा ते फ्रीजचे खाली स्टँड ठेवायचं की नाही, चांगला असतो या नाही असतो. ते स्टँड पण कुठला घ्यायचं, किती रुपयाचा घ्यायचं ते पण सांगा. ते स्टँडमध्ये पण लय व्हरायटी असतो, त्याच्यामुळे सांगते मी. मला नक्की सांगा, मला कळत नाही एवढं. अगर तुम्ही जर लावले असेल तुमच्या फ्रीजच्या खाली तर ते चांगला आहे की नाही आहे मला नक्की सांगा. आणि मला खरोखर थोडंसं ना हे होते म्हणून मला डाऊट आहे. घेतले तर नुकसान नाही व्हायला पाहिजे, तुटला नाही पाहिजे स्टँड. तेवढं मजबूतवाला कुठला असतो ते मला सांगा नक्की. आणि कामं सगळं आवरले, माझे बर्तन आवरले. हे झाडू मारून घेते सगळं आतून आणि सगळं पुसून घेते. एवढं हे बघा कचरा किती आहे, किती 8 दिवसांनी झाडले ना तरी तसंच होते. त्यामुळे मला असं वाटतं एक वेळेस ना लई कंटाळ येते मला. हे मिरर आहे इथे पण मिरर आहे, आतमध्ये पण एक मिरर ठेवले मी. 2 झाले, 2 झाल्यामुळे एक इथे ठेवले. कधी बाहेर तोंड मोंड धुतले तर असं हे करायला. त्यामुळे बरं मी आवरून भेटते तुम्हाला. आणि मला नक्की सांगा स्टँडचा, तुम्हाला जर माहिती असेल कोणाला तर मला नक्की सांगा. आणि स्टँड मला घेऊ नाही घेऊ ते सांगा मला. आणि प्राईस पण सांगा. तुम्हाला 2-3 वेळेस बोलली असेल, प्लीज नक्की सांगा मला कमेंटमध्ये कसं असतो. भले किती लोक बघा पण बोला. हे हाय हॅलो कसे आहेत सगळे, सगळ्यांना राम राम. आणि हाय बोलते सगळ्यांना. का म्हणजे हे माझे कामं पडले, हे बघा तुम्हाला दाखवते. हे कामं सगळं पडले, कामं करायचे. आता नाही उठली मी, आता वाजले 10 वाजले आणि मला करायचे कामं. चाय वगैरे झालंय, सगळं टिफिन वगैरे सगळं पाठवले ते ना. फक्त माझे काम राहिलंय, तेवढं काम करते आणि काही नाही, पूर्ण कामं करायचे. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये हेच दिसणार आहे, नुसता काम 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 दिसणार आहे. म्हणून तुम्ही बोलत असेल की हे किती काम दाखवते. माझं तेच आहे तर मी तेच दाखवणार आहे तुम्हाला. आणि हे बघा हे सगळं झालंय माझं, हे करायचे. टिफिन झाले, वांग्याची भाजी बनवली होती, हे बघा वांग्याची भाजी आणि चपाती झाली होती. आणि हे रात्रीचं भात आहे जे फ्राय करायचंय मला, ते रात्री बनवली होती. आणि काय नाही, हे बघा मी कामं आवरायचे. पसारा पडलेला आहे, पसारा. देवपूजा पण करायचे. आणि आज संडे आहे, आम्ही तर नॉनव्हेज खात नाही म्हणून आम्ही नॉनव्हेज बनवत नाही. आजी मिस्टर खातात, ते मिस्टर खातात तर ते त्यांना कधी आवडतं कधी नाही आवडत म्हणून आम्ही एवढं नॉनव्हेज बनवत नाही. आणि चला कामं आवरून घेते पटापटा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला की मी काहीतरी आणले आणि तुम्हाला दिसत पण असेल माझे गळ्यात की मी मंगळसूत्र आणले. चांगलं आहे का, तुम्हाला चांगलं वाटलं का हे डिझाईन, आणि कसं वाटलं मला नक्की सांगा. मला लई दिवसांनी भेटलं हे. माझी हस्बंडची इच्छा होती की मी घालू म्हणून. आणि ती जी साखळी होती ना ती लगेचच घालणार आहे मी, छोटासा पॅन्डंट सोबत ते पण घालणार आहे. पण हे पहिले मी मंगळसूत्र बनवून घेतले चांगला. आणि ह्याची रेट आणि काय आहे काय नाही मी तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओमध्ये. काम करून आवरून भेटते तुम्हाला. कसं वाटलं मला सांगा तुम्ही. बाय. आज मॉर्निंग झाली आहे आमची संडेची, लवकर म्हणजे 8 वाजता मॉर्निंग झाली. लवकर नाही झाली, 8 वाजता झाली आहे.
त्याच्यामुळे कामं आवरून घेते आणि तुम्हाला भेटते. बाय.